गणपती कशाचा करायचा अशी प्रथा आहे तुम्हाला माहीत आहे का? धर्मशास्त्राचा संकेत असा आहे की गणेशाची मूर्ती ही पार्थिवाची असावी. पार्थिवाची म्हणजे पृथ्वीची, पृथ्वीची म्हणजे मातीची, आणि ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. का? स्वाभाविक आहे. पूर्वीच्या काळी भरपूर माती होतं, नदीला भरपूर पाणी होतं. मातीची छोटीशी मूर्ती करायची, ती 1 वितापेक्षा उंच नसावी असा धर्माचा संकेत आहे, आणि छानपैकी पूजा करायची. नंतर आपण निसर्गाचा अंश घेतला, नदीमध्ये देऊन निसर्गाला परत देऊन टाकायचा. पण हे झालं 100 वर्षापूर्वीचं. त्यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिस निघालेलं नव्हतं, अनेक विषारी रंग निघालेले नव्हते, महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी झालेली नव्हती. मग आत्ता देखील तेच चालू ठेवायचं. मग आम्ही असं म्हटलं की हे पाण्यामध्ये टाकू नका. ती मुळा मुठा जी आहे ना पुण्याला, तुम्ही आल्या असल्यावर बघितलं असेल, ती नदी आहे का गटारगंगा हे सगळ्यांना कळतं, त्याच्यामध्येच ते टाकणार. मग आम्ही असं ठरवलं की त्या मूर्ती दान घ्यायच्या, उत्तर पूजा झालेल्या. मी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर हे मूर्ती दान घ्यायला उभे होतो पहिल्या वर्षी, आणि आमच्या बाजूला येऊन स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणवणारे लोक उभे राहिले, आणि त्यांनी काय केलं, हातामध्ये मोठमोठ्या घंटा घेऊन आले होते, आणि दाभोलकर किंवा गोवारीकर बोलायला लागले की ढाण 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 घंटा वाजवायचे, की आमचा एकही शब्द कुणालाही ऐकू जाता कामा नये. त्यांचं असं म्हणणं होतं की आमची धर्माची रूढी गणपती वाहत्या नदीत विसर्जित करण्याची तपासणारे तुम्ही कोण? नंतर आम्ही हायकोर्टात गेलो, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सगळेच्या सगळे निर्णय आमच्या बाजूनं लागले, आणि आता जे आम्ही मागत होतो ते अधिकृत शासनाच्या पर्यावरण खात्याने काढलेला आदेश आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण सुधारायला पाहिजे.